ह्याला गावचे सगळे कप्पे कप्पे कोणा कोपरा माहिती होता. तर दुपारच्या वेळेस बायका शेतामध्ये काम करतात, तर त्याला एक कोणती सिंगल बाई दिसली ना, हा डायरेक्ट तिच्याकडे जायचा आणि तिच्याकडनं सेक्शुअल फेवर मागायचा. जशी ती नाही बोलली की तिच्याच ओढणीने किंवा तिच्या साडीने तिचा गळा दाबून मारून टाकायचा हा तिला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. युपी मध्ये एक जागा आहे बरेली नावाची, बरेली की बर्फी जी मूवी आहे तिकडचं केस आहे. आय गेस एका वर्षात 9 ते 10 बायकांना ह्याने मारलं नव्हतं या किलरने. आणि हा मारून त्यांच्यावरती रेप नाही करायचा, त्यांच्या फक्त टिकली, त्यांचे ब्लाऊज, त्यांच्या साडीचे तुकडे हे कलेक्ट करायचा. ओके. तर डिटेलमध्ये सांगायला गेलो ना, तर या व्यक्तीचं नाव कुलदीप कुमार होतं, 37 वर्षाचा होता. आता ही केस जाण्याच्या आधी ना त्याची थोडीशी आपण हिस्ट्री जाणूया. कुलदीप कुमार हा होता जो बरेलीमध्येच राहायचा. ह्याचे वडिलांची 2 लग्न झालेली. ह्याची जी पहिली आई होती ती ऑफ झाली आजारामुळे. बरं. तर त्याची जी सावत्राई होती ना, ह्याला लहानपणी भरपूर त्रास द्यायची. आय गेस हा 7 की 8 वर्षाचा होता. तर त्याचा तेव्हापासून एक ट्रॉमा बसलेला. ही उगाच त्याला मारायची, जेवण बिवण द्यायची नाही, त्रास द्यायची. जशी ऑब्विसली ते म्हणजे त्याला तेवढं ती प्रेम नाही द्यायची, जसं त्याची मेंटॅलिटी बनली. तशी त्याची मेंटॅलिटी बनत गेली. आणि तो लहानपणापासून ते पण बघतो, त्याच्या आई वडिलांमध्ये ना सारखं भांडणं व्हायची. त्याचा वडील त्याच्या आईला मारायचा. तर जसा हा मोठा होत गेला, वयाच्या 20 की 25 वर्षी याच्या वडिलांनी ह्याचं लग्न करून दिलं एका मुलीशी. ठीक आहे. तर आपण जसं याचं लग्न झालं ना, 1 ते 2 वर्ष त्याची बायको याला सोडून गेली. कारण हा सेम करायला लागला की जसे याचे वडील त्याच्या आईला मारायचे, आपण स्वतःच्या बायकोला मारायला लागला आणि बायको याची पळून गेली. आणि हे सगळं बघून आता आपण मुंबईत पुण्यामध्ये राहतो ते वेगळी गोष्ट आहे. आपल्या इकडे कोणाचा डिवोर्स झाला तर तेवढी मोठी गोष्ट केली जात नाही, पण गावामध्ये कोणाचा डिवोर्स इट्स अ बिग डील. किंवा कोणाची बायको निघून गेली किंवा पळून गेली तर त्याचं पूर्ण त्या जागेत नाव खराब होतं. म्हणून ह्याच्या आई वडिलांनी ह्याला घरातनं काढून टाकलं नाही. त्याला बोलले आता तू तुझं बघ बाबा. तर हा काय करायचा, हा आपल्या बहिणी काका मामांकडे थांबायचा, तिकडेच खायचा प्यायचा आणि या रस्त्यावरतीच मोस्टली आपले दिवस काढायचा. आणि ह्याच्याकडे ना सायकल ना बाईक. तर हा जे काही ट्रॅव्हल करायचा ना पूर्ण गावांमध्ये ते चालून करायचा. तर ह्याला गावचे सगळे कप्पे छोटे छोटे गोष्टी माहिती होता. आणि हा एकदम सिंपल माणूस होता, लोकांना कोणी शक घेण्यासारखं काय ह्याच्यावरती नव्हतं. तर हा काय करायचा, गावात समज आपण जातोय, गावात आपल्या दुपारच्या वेळेस बायका जसं शेतामध्ये काम करतात, आपलं जे गवत असतं ते कापत असतात, तर त्याला एक कोणती सिंगल बाई दिसली ना, हा डायरेक्ट तिच्याकडे जायचा आणि तिच्याकडनं सेक्शुअल फेवर मागायचा. की डायरेक्ट अनोळखी बाईकडनं. ऑब्व्हियसली कोणती बाई नाही, रस्त्यावर त्याला कोणीही बाई दिसली, सिंगल एकच बाई दिसली तर तिच्याकडे जायचं आणि तिला बोलायचं की मला सेक्शुअल फेवर मागायचं तिच्याकडनं. आणि ऑब्व्हियसली कोणती बाई नाही बोलणार. जशी ती नाही बोलली की तिच्याच ओढणीने किंवा तिच्या साडीने तिचा गळा दाबून मारून टाकायचा हा तिला. बापरे. आता ह्याला करायचं खरं तिच्यावरती रेप होता, पण ह्याने मारून टाकलं ना तिला, तर हा घाबरायचा आणि हा काय करायचा, तिची टिकली किंवा तिचं काहीतरी ब्लाऊजचे पार्ट हा घेऊन पळून जायचा. ओके. आणि असं ह्याने काळांतरांमध्ये 10 ते 9 बायकांना मारला. पण हा वेगवेगळ्या ठिकाणी मारायचा. युपीमध्ये एकाच ठिकाणी नाही मारला, बरेलीमध्ये मारला, तिकडचे जे छोटे छोटे जागा आहेत तिकडे मारायचा. आणि त्यामुळे हे केसेस कनेक्टेड नव्हते. पोलिसांना वाटायचं की कोणीतरी दुसऱ्यानेच मारलं या लोकांना. आणि ही जेव्हा कनेक्ट व्हायला लागले कधी माहिती आहे, तेव्हा जिकडचे पोलीस लोकांना कळलं की सगळ्या बायकांना एकाच पद्धतीने मारलं गेलं, गळा दाबून मारलं गेलं. तर तेव्हा पोलिसांनी एक त्यांची टीम बनवली 22 लोकांची. आणि त्या जो काय बोलतात ना त्याला, त्या लोकांनी एक तलाश नावाचं त्यांचं मिशन बनवलं की हा जो व्यक्ती ह्याला आपल्याला पकडायचा आहे, त्याचं नाव तलाश होतं. तर पोलिसांनी एक 1500 ते 1600 CCTV फुटेजेस बघितले. त्या लोकांना भरपूर शोधला नाही त्या लोकांनी, पण हा भेटे नाही. तर UPची पोलीस मुंबई आणि मध्ये पण आलेली. मुंबईची जी क्राईम ब्रांच आहे तिकडनं या लोकांनी ट्रेनिंग घेतलं नाही की सिरियल किलरची मेंटॅलिटी काय असते, हा काय मारतोय. पण हा तर ह्याचं काही एवढं डोकंच नव्हतं, हा फक्त मारायचा आणि निघून जायचा. पण बघ ना, त्या डोकं नव्हतं, शिकलेला नव्हता, घरदार नव्हता, तरी पण पोलीस त्याला ट्रेस नव्हती करू शकत. तो त्याचा खरं तसं बघायला गेलं तर त्याच्याकडे प्लस पॉईंट होता, बिकॉज त्याच्याकडे घरदार आणि काय ठेवण्याच्या गोष्टी नव्हत्या, इव्हन फोन वगैरे काहीच नाही. तर त्याला ट्रॅकच करणं मुश्किल होतं. त्याच्याकडे कुठची गोष्ट असली असती तर ट्रॅक करणं सोपं पडलं असतं. हा मोस्टली रँडम लोकांच्या घरी राहायचा, नाही तर रस्त्यावरती झोपायचा. तर एक नॉर्मल जो रस्त्यावरती गरीब माणूस राहतो किंवा भिकारी आहे त्याच्यावरती कसा शक येणार, तर पोलिसांना शक नाही आला. बट एके दिवशी काय झालं, तिकडच्या ज्या बायका होत्या ना त्या लोकांनी चित्र बनवलेलं, असा जो व्यक्ती आहे ना विचित्र दिसणारा व्यक्ती चालतोय, तर सेम व्यक्तीला एका ATMच्या वॉचमॅनने बघितलं.
त्यांनी त्याला कॉल केला पोलिसांना की असा असा व्यक्ती आहे, आम्हाला दिसलाय, तुम्ही बघायला. आणि त्या लोकांनी आय गेस जून 23 की सप्टेंबर 2023 ह्या लोकांनी ह्याला पकडलं नाही आणि ह्याच्या इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. आणि त्याचे व्हिडिओजही आहेत यूट्यूबवरती. तर त्याला जेव्हा त्यांनी विचारलं ना की तू का बायकांना मारला, तो बोलतो या ज्या बायका आहेत ना या घाणेरड्या आहेत म्हणून मी यांना मारून टाकलं, एवढं कॅज्युअली. आणि तो थोडासा मंद पण होता. आणि त्याच्यानंतर आता ती केस चालू आहे. आय गेस त्याला मेंटली अनस्टेबलची हे दिली आहे, करार दिली आहे, तर ती आहे. पण त्याचे जे गावची लोक आहेत ते बोलतात की पोलिसांनी याच्यावरती केस थोपली आहे, हा मारूच नाही शकत, जो लहान मुलांना घाबरायचा असं तसं. बट ऑन पेपर आणि ऑन रेकॉर्ड त्याने 6 बायकांना मारलं ह्याचं ॲक्सेप्ट Proof केलं. आहे. हां, नाही त्याने ॲक्सेप्ट पण केलं आणि मी 6 बायकांना मारलं आहे, बाकीच्या 3-4 जणांचं मला माहिती नाही. आता ती ही केस अशी चालू आहे. आणि मग ते बांगड्या वगैरे कधी सापडल्या लोकांना, म्हणजे पोलिसांना? नाही, ह्याच्याकडे एक थैली होती, ती स्वतःची छोटीशी बॅग होती, त्याच्यात आता बांगड्या, बायकांची टिकली आणि त्यांचे ब्लाऊज ठेवायचा तुकडे, की मी एवढ्या बायकांना मारला. जस्ट की हां, ॲज अ अचिव्हमेंट माझं. जसं रमन राघव जर माहिती असेल कोणाला, एक सिरियल किलर होता माहिती आहे. मुंबईतला, तो बायकांचे इयरिंग्स ठेवायचा ॲज अ कलेक्शन. तर ही त्यांची, मला वाटतं प्रत्येक सिरियल किलरची एक वेगळी मेंटॅलिटी असते, ते ॲज अ कलेक्शन ठेवतात की मी हिला मारलं तर हिची एक निशाणी. आपण ते लास्ट पॉडकास्टमध्ये ते राजा कोलंदरचं पाहिलेलं, तर बघितलं ना तो त्याच्या फार्म हाऊसमध्ये त्यांनी जेवढ्या लोकांना मारले त्यांचे स्कल्स ठेवायचं, त्यांची खोपडी ठेवायचं आणि त्यावरती नाव लिहायचं, नंबर 1, नंबर 2, नंबर 3.